आणि त्यांचे प्रतिनिधी आम्ही इथं आहेच की. आमदार हे खासदाराचे प्रतिनिधीच आहेत. आम्ही जे कामं करतो त्यामुळे खासदार जे आहे ते कुठं ना कुठं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येक आमदाराला मदत करत असतात आणि त्यामुळे कामाची गती त्या त्या मतदारसंघात वाढत असते. आणि म्हणून आपण या गोष्टीचा कधी कधी विचार करतो की खासदार आले नाही. पण मी महाराष्ट्रातले एक सांगतो तुम्हाला की मी जेवढे खासदार जेवढे महाराष्ट्रात फिरतो त्यापेक्षा त्या सगळ्या खासदारांमध्ये सगळ्यात जास्त फिरणारे खासदार जर असतील तर प्रतापराव जाधव. कारण प्रत्येक कार्यक्रम माझ्या घरी आले पाहिजे माझ्या गावाला शक्यच नाही. आमदाराला शक्य नाही तर खासदाराला कुठं होणार आहे. आपण या गोष्टीचं थोडंसं चिंतन केलं पाहिजे. मग विकास निधीचा विषय येतो. खासदाराला विकास निधी किती 5 कोटी, आमदाराला किती 5 कोटी. आमदार किती आहेत आपल्या लोकसभेत 6. मग पहिला हप्ता तर तुमचा आमच्यावरच आहे ना. 5 कोटीमध्ये 2000 गावामध्ये निधी कसा टाकायचा. आणि कोणतेही कार्यकर्ता कोणी भेटले की खासदार साहेब आमच्या गावामध्ये 10 लाख टाका, आम्हाला 10 लाख द्या, खासदार निधी 10 लाख. किती गावांमध्ये कोणाकोणाला देऊ शकतात याचं जर गणित आपण लक्षात घ्यावं. पण आमच्या माध्यमातून कोणत्याही गावामध्ये खासदार साहेबांनी ज्या सुचवलं त्या आमच्या माध्यमातून जे कामं झाले ते कुठेही आपण कमी पडलेलं नाही. आहे का असं कोणतं गाव की जिथे आता कामं नाही आहेत? आहे का गाव? अरे एका गावामध्ये तर वरवड बकालमध्ये जिथं आपण बसलेलं 25 कोटी रुपये वरवड बकालमध्ये कामं करतात. 25 कोटी. जे आम्ही स्वप्नात नव्हतो पार. या 1.5-2 वर्षामध्ये काय चमत्कार झाला ना आपलं शासनाला. निधी आम्हाला समजत नाही कुठं कुठं टाका. शेवटी फोन करावं लागते गावामध्ये, तर बाबा तुझ्या गावाचं काही काम टाकायचं आहे, काही राहिलं का, हे टाकू का ते टाकू. पण कार्यकर्ते पण आपले हुशारच आहे आणि चांगला आहे. जनतेमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. एक काम झाले की लगेच म्हणजे भाऊ एक ते छोटंसं राहिलेलं करा हेही होत नाही. पण आता फार कमी आहे. आणि म्हणून निधी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 2 सरकार आपले एकत्र असल्यामुळे या 2-2.5 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मतदारसंघामध्ये येतोय की त्याची आपण बेरीज सुद्धा आम्ही करण्यास आम्हाला टाईम लागतो. म्हणजे ते कामं काढले दिवसभर बसले तरी बेरीज होत नाही. आज जिगाव प्रकल्पामध्ये 3400 कोटीचे आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे पाणी पोहोचवणार आहे पहिल्या टप्प्याचं ते पीडीएन म्हणजे सगळ्या पाईपलाईन, छोट्या पाईपलाईन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत त्याचे टेंडर आपलं 3400 कोटीचे आपलं टेंडर जिगावचं. 900 कोटीचं टेंडर आपलं जिगावचं जे काम राहिलं होतं त्या गेट टाकायचे असतात त्याचंही टेंडर झालं. पुनर्वसनाचे आपले सगळे जवळपास टेंडर आले. गावाच्या आपण पुढे जाते आणि मला विश्वास आहे चोंडीचा तर आपण येणाऱ्या आता जूनमध्येच त्याचं आपण लोकार्पण करतोय. चोंडी प्रकल्पाचं त्याचं पीडीएन जे शेतकऱ्यांच्या शेताबद्दल पाणी पोहोचायचे जे पाईपलाईन आहे त्या आता पूर्णतः पोहोचल्या. थोडंसं 15 दिवसाचं काम बाकी आहे त्याचं आपण लोकार्पण करतोय. आर कचेरी आलेवडी आपला गतीनं पुढे आता जातोय. इस्लामपूर सुद्धा आपला सुरू झालेला आहे. आणि जिगाव प्रकल्प जोपर्यंत माझं गणित आहे किंवा मला वाटतं माझी अपेक्षा जी आहे 2025 मध्ये आपण पहिल्या टप्प्याचं पाणी 100% होणार की जेणेकरून या जळगाव जामोद मतदारसंघातील 35,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आहे. मग त्यामध्ये खासदार साहेबांचा काही रोल नाही आहे का? आपल्याला असं आमदार साहेब सगळीकडे करतो आम्ही दिसतो तुम्हाला. पण या प्रकल्पासाठी केंद्रातून बळीराजा प्रकल्प यामध्ये नरेंद्र मोदीच्या व्हिजनमध्ये गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यामध्ये समावेश कोणत्या प्रकल्पाचा व्हायला पाहिजे केंद्राच्या प्रकल्पात त्यामध्ये खासदार साहेबाचा तेवढाच वाटा जेवढा माझा आहे. आणि म्हणून एक संयुक्तपणे काम या मतदारसंघात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये चालू असतं. फक्त शेवटचा 1-2 मुद्दा सांगणार कारण वेळ खूप झालेला आहे. आणि तसे जळगाव जामोद मतदारसंघामध्ये खूप काही कीर्तन करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. महाराजांचं कीर्तन चालूच असते. कधी कधी कार्यकर्ते कंटाळून जातात माझ्या कीर्तनात. त्यामुळे आता दोघांचं ऐकू आपण. फक्त एकच सांगतो की 2019चा बदला घ्यायचा आहे. मान्य आहे का? हो की नाही? जोरात सांगा. काय झालं होतं 2019ला? काय झालं होतं 2019ला? ते शब्द आपण खराब शब्द चांगले शब्द वापरा. त्याला इथला कार्यकर्ता ते गद्दारी शब्द काढायला कधी नव्हते. इतके शांत आणि संयमी कार्यकर्ते.
हा सेनेचा कार्यकर्ता आहे. 2019 आपण आयुष्यात कधीही विसरायचं नाही. 2019 ला भाजप शिवसेना युतीला 163 जागा कोणी दिल्या? जनतेने दिल्या. लोकांनी भरभरून प्रेम केलं युतीवर आणि सगळ्यात जनतेची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचं राज्य आपण आणायचं आहे आणि आणलं. लोकांनी लोकांचं काम केलं. पुढे झालं काय? जे भेटून खोटं बोलणं चालू झालं. नियत फिरली. स्वतःला मुख्यमंत्री बनायचं आहे, पोराला मंत्री बनवायचं आहे आणि म्हणून नियत खोटी झाली.